नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। फक्त एकच परीक्षा देऊन 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकतात। एसएससी, एमटीएस आणि हवालदार 2026 ची जाहिरात लवकरच येणार आहे। या जाहिरातीबद्दलच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे की यामध्ये फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार, त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, ही सगळी जी काही माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे तुमचे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यांना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे। आता बघा, एसएससी ज्या वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करत असतात, म्हणजे एमटीएस, एचएसएल, सीजीएल, एसएससी ची जीडीची एक्झाम, या सर्व एक्झामचं कॅलेंडर आउट होत असतं दरवर्षीचं। त्या कॅलेंडर नुसारच जाहिरात येत असते। कॅलेंडर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमची जाहिरात येण्याची 100% शक्यता आहे आणि जाहिरात येणारच आहे। दरवर्षी जाहिरात येतच असते। जाहिरात आल्यानंतर 2 ते 3 महिन्यानं जास्तीत जास्त तुमची परीक्षा होत असते आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त एकच दिवस एक परीक्षा द्यायची आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतरच डायरेक्ट तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं। त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता या भरतीमध्ये 2 पोस्ट असतात। एक असतं बघा एमटीएस आणि दुसरा असतं हवालदार। हवालदारची एक पोस्ट असते, एक एमटीएस मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून अशी एक पोस्ट असते। यामध्ये जागा जर आपण बघायला गेलो तर जवळजवळ 9,500 ते 10,000च्या आसपास जागा येणार आहे। दरवर्षी जागा या 5-6 हजाराच्या आसपास असतात। कधी कधी 9,000 येतात, कधी कधी 4,500 येतात, कधी 6,000 येतात। पण यावर्षी चांगल्या जागा येणार आहे। जवळपास 9,500 ते 10,000 एवढ्या जागा असण्याची शक्यता असणार आहे। त्यानंतर बघा, जाहिरात कधी येणार तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जून महिन्याच्या शेवटी म्हणजेच काय तर 27 जून, 28, 29, 30 जूनला येऊ शकते किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर फिक्सच येणार आहे। त्यानंतर तिथून पुढे 2-1 महिन्यानं तुमची परीक्षा होत असते, तेवढं लक्षात ठेवायचंय। त्यानंतर पात्रता बघा काय लागणार आहे। आता एमटीएस आणि हवालदार हे दोन्ही पद आहे। या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता ही फक्त 10वी पास लागणार आहे। फक्त तुम्ही 10वी पास पाहिजे। मग कोणताही असा क्रायटेरिया नाही की एवढी टक्के पाहिजे किंवा तुम्ही सायन्स स्ट्रीम वगैरे पाहिजे, असं काहीच नाही। तर फक्त तुम्ही 10वी पास असेल तर एमटीएस आणि हवालदार या पदासाठी तुम्ही 100% फॉर्म भरू शकतात। त्यानंतर बघूया आपण आपली जी काही वयाची अट आहे ती वयाची अट बघा किती लागणार आहे। तर एमटीएस आणि हवालदार साठी वेगवेगळे असणार आहे बरं का। इथं एक हवालदारच एक पद याच्यामध्ये असतं, त्याच्यासाठी ती काही आपली वयाची अट आहे ती किती असते, 18 ते 25 वर्ष असणारे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी एमटीएस साठी आणि 18 ते 27 वर्ष 18 ते 28 वर्ष ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे आणि एससी एसटीच्या विद्यार्थ्यांसाठी किती असणारे तर 18 ते 30 वर्ष असणारे। मग ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वय बसतंय त्यांनी नक्की फायदा घ्यायचा आहे। थोडा 2 ते 3 महिने चांगला मन लावून अभ्यास केला तर 100% सिलेक्शन मिळत असतं। आणि हवालदारची ही जी काही पोस्ट आहे या पोस्ट मध्ये तर अजून भारी आहे, 18 ते 27 वर्ष एवढा असणार आहे। किती? 18 ते 27 वर्ष एवढी वयाची अट असणार आहे ओपन साठी। बाकीच्यांसाठी 3 वर्ष आणि 5 वर्ष तुम्ही प्लस करून घ्या, म्हणजे ओबीसी साठी 18 ते 30 आणि एससी एसटी साठी किती असणार मग 18 ते 32 वर्ष असणार आहे। खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे। त्यानंतर पुढे आपण बघूया निवड प्रक्रिया कशी होत असते। तर एमटीएस ची जी काही निवड प्रक्रिया आहे, फक्त तुम्हाला एक परीक्षा दिली जात असते। म्हणजे आता तुम्ही जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये फॉर्म भरणार। फॉर्म भरल्यानंतर 2 ते 3 महिन्यानं तुमची परीक्षा होत असते। एक फक्त तुम्हाला परीक्षा द्यायची। ती परीक्षा दिल्यानंतर लगेच 1.5-2 महिन्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट सुद्धा लागून जात असतो। एवढी निवड प्रक्रिया फक्त एमटीएस ची असते। म्हणूनच सुरुवातीला सांगितलं फक्त एकच परीक्षा द्यायची। याला टियर 1 टियर 2 असं नसतं। जसं सीएचएसएल आणि सीजीएल मध्ये असतं बघा, पहिले टियर 1 पहिल्या काही परीक्षा होणार, मग दुसऱ्यांदा होणार, मग फायनल सिलेक्शन होणार, तसं इथं नाही। एकच परीक्षा द्यायची आणि डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। हवालदार मध्ये सुद्धा परीक्षा एकच असते, पण याला ग्राउंड असतं। पण ग्राउंड कसं असतं, नॉर्मल असतं। नॉर्मल म्हणजे कसं ते पण पुढे मी तुम्हाला सांगतो। म्हणजे हवालदारसाठी जी परीक्षा एमटीएस साठी जो पॅटर्न असतो तोच हवालदारसाठी असतो, सेम तशाच पद्धतीचा पेपर असतो। ठीक आहे, फक्त याला ग्राउंड असतो पण ते क्वालिफाईंग असतं, त्याला मार्क नसतात आणि एकदम सिंपल असतात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भरतीमध्ये मुलं आणि मुले सगळेच फॉर्म भरू शकतात, सगळेजण फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, त्यानंतर आता पुढे बघूया एक्झाम पॅटर्न बघा। तर एक्झाम पॅटर्न सेशन 1 आणि सेशन 2 असा होत असतो, पण परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जात असते। पहिल्या पेपरमध्ये हे 2 विषय आणि ह्या दुसऱ्या सेशन मध्ये हे 2 विषय। पण इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतोय की गणिताचे 20 प्रश्न विचारले जाणार, रिझनिंगचे 20 प्रश्न विचारले जाणार आहे तुम्हाला। आणि एका प्रश्नाला 3 मार्क असतात। किती मार्क असतात? 60, इथं 60, म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क, म्हणजे 20 प्रश्नाला किती मार्क? 60।
गणित 60 मार्काला आणि रिझनिंग 60 मार्काला. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग नसतं. या पहिल्या सेशन मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग, नो निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवायचं आहे. आणि याला जो काही वेळ मिळत असतो तो 45 मिनिटं मिळतो. म्हणजे एवढे 40 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 45 मिनिट एवढा वेळ मिळत असतो. आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. फक्त सेशन 1 हा क्वालिफाईंग असतो. क्वालिफाईंग म्हणजे काय, फायनल मेरिट मध्ये तुम्हाला सिलेक्शन मिळवायचंय तर हे मार्क पकडले जात नाही. इथं क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला पास करायचंय. 40 पैकी तुम्हाला 12 ते 15 क्वेश्चनच्या पुढे पास करायचे असतात. म्हणजे पासिंग जवळजवळ 12 क्वेश्चन वरती असते. 40 क्वेश्चन पैकी ज्या विद्यार्थ्यांचे 12+ क्वेश्चन बरोबर आहे ते विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे. आणि एवढं अवघड नसतं. ज्याचा नॉर्मल अभ्यास आहे तो तेवढे 12 क्वेश्चन पास करत असतो. पण सगळा जो काही खेळ असतो ना तो सेशन 2 वरती असतो. कारण यामध्ये जीके विचारलं जात असतं, जनरल अवेअरनेस. मग ज्यामध्ये करंट अफेअर असेल, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, हे सगळे विषय, ते सगळे विषय मिळून 25 प्रश्न असतात. आणि इंग्रजीचे स्पेशल 25 प्रश्न असतात. आणि प्रत्येक प्रश्नाला किती मार्क, 3 मार्क, म्हणजे 75 मार्क, 75 मार्क. असे एकूण किती मार्क झाले रे, तर 150 मार्क झाले. किती मार्क झाले, 150 मार्क. तुमचा फायनल जो काही कट ऑफ लागत असतो ना तो हा 150 मार्कावर लागत असतो. म्हणजे सगळा खेळ या 2 विषयावरती, हा क्वालिफाईंग नाहीये. तर हाच तुम्हाला फायनल सिलेक्शन मिळून देणार आहे. इथं सुद्धा तुम्हाला 45 मिनिट मिळतात. म्हणजे 40 प्रश्न 50 प्रश्न सोडवण्यासाठी 45 मिनिट. आणि इथं निगेटिव्ह मार्किंग असते 1/3. म्हणजे तुमचा एक क्वेश्चन जर चुकला, 3 क्वेश्चन जर चुकले तर 1 मार्क तुमचा मायनस होणार. 3 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क तुमचा मायनस होणार आहे. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो 0.33 ची काय समथिंग इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, आलं लक्षामध्ये आता सगळ्यांच्या. अशा पद्धतीनं हा पॅटर्न असणारे लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळा जो काही खेळ आहे तो हा याच्यावरती आहे. मग जे विद्यार्थी 10वी पास आहे त्यांनी लक्ष द्यायचंय. आणि आता आपण हवालदार या पदासाठी परीक्षेचा पॅटर्न तोच असतो, फक्त हवालदार या पदासाठी फिजिकल थोडं वेगळं असतं, एक पार्ट ऍड होत असतो. ठीक आहे, मग आता शैक्षणिक पात्रता आपण बघितली. जर उंची जर बघायला गेलो तर हवालदारसाठीच उंची लागणार आहे तुम्हाला, तिकडे एमटीएस साठी नाही. ती पण किती लागणार आहे, पुरुषांसाठी 157 सेंटीमीटर लागणार आहे, 27.5. आणि 152 सेंटीमीटर लागणार आहे बघा मुलींसाठी. तेवढं एक लक्षात ठेवायचं. आणि मुलांसाठी जे काही तुम्हाला रनिंग करायची असते ती 1600 मीटर रनिंग करायची असते. ती रनिंग नाही, ते चालिंग करायची असते, म्हणजे वॉकिंग करायची असते 15 मिनिटामध्ये. किती मिनिटामध्ये, 15 मिनिटामध्ये. 15 मिनिटामध्ये 1600 मीटर. इथं आपले जे काही मुलं 5-5.5 मिनिटामध्ये 1600 मीटर मारतात, इथं 15 मीटर आहे, मग नुसतं चालायचंय. आणि मुलींसाठी 1 किलोमीटर असतं, म्हणजे 1000 मीटर ते 20 मिनिटात असतं. बघा, टाइम वाढला आणि मीटर कमी झालं मुलींसाठी. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं हवालदारला फिजिकल स्टँडर्ड असतो, तो फक्त क्वालिफाईंग इन नेचर असतो, तो फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. अशा पद्धतीनं लवकरच जाहिरात येणार आहे बघा. एसएससीचं कॅलेंडर सुद्धा तुम्ही बघून घ्यायचंय, त्या कॅलेंडरनुसार जाहिरात लवकरात लवकर येणार आहे. मग ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे, कितीही टक्के पडलेले असू द्या, फक्त तुम्ही 10वी पास पाहिजे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी या भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला काही अडचण असेल किंवा कोणती माहिती पाहिजे असेल या भरतीबाबत तर सगळ्यांनी नक्की कमेंट करा, या व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक 10वी पास विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही जी काही अपॉर्च्युनिटी आहे त्या अपॉर्च्युनिटीचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे, काही अडचण असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जागा या 10,000च्या आसपास येणार आहे, त्यामुळे चांगल्या जागा असणार या भरतीमध्ये. बाकीचे जे काही अगोदर आलेल्या भरत्या आहे त्यामध्ये 9,000, कुठं 5,000, कधी 6,000, 4,500 अशा जागा होत्या. पण यावेळी जागा सुद्धा चांगल्या आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही भरती याची परीक्षा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा देऊ शकतात. परीक्षा मराठीमध्ये सुद्धा देऊ शकतात. मग परीक्षा मराठीमध्ये देऊ शकतात म्हणल्यावर खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे. जे पोलीस भरतीची तयारी करताय किंवा इतर भरतीची तयारी करत असेल त्यांनी सुद्धा सगळ्यांनी काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, जय हिंद.